काल आमच्या पक्षाचे एक जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी वैजापूरला पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दावा केला की अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या सर्व सदस्यांना विकण्याचा सौदा करण्याचा प्रकार केला आणि आम्ही 8 जण त्यांच्या तावडीतून सुटलो आणि आम्ही पक्षाच्या आदेशा उद्धव साहेबांच्या आदेशाच्या बरोबर राहिलो असा जो दावा त्यांनी केला आहे त्याचा खुलासा करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे. बरं, त्यांनी जे काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले तुमचा खुलासा काय? आमचा खुलासा असा आहे की ज्या दिवशी जिल्हा परिषदेचे निकाल लागले त्या दिवशी स्पष्ट परिस्थिती अशी होती की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची हे जर एक राहिले तर आम्हाला कुठलाही स्कोप त्या ठिकाणी नव्हता. 24 आणि 22 असं भक्कम बहुमत त्यांच्या बाजूने होतं. अच्छा, त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी काही विचारण्याचा काही प्रश्न नव्हता. परंतु आमचे एक सदस्य सोनवणे हे सुरुवातीपासून शिवसेनेचे 6 सदस्य फोडण्याच्या प्रयत्नात होते. ते कोणासाठी होते, काय कोणत्या पक्षाबरोबर जाणार होते याची आम्हाला काही कल्पना नाही, परंतु 6 सदस्य फोडून कोणाच तरी बरोबर जायचं असा त्यांचा तो प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी आमचे एक सदस्य जे बनवटीतून निवडून आलेले आहेत त्यांना महिनाभरासाठी त्यांनी गायब केलेलं होतं. परंतु ती जी 6ची संख्या आहे ती त्यांची झाली नाही. 2 ते 3च सदस्य त्यांच्यासोबत राहिले. त्यांनी भरपूर प्रयत्न केले आमच्या सदस्यांना 6 सदस्यांपैकी म्हणजे 9 पैकी 6 जणांना जोडण्याचा, पण तो काही प्रयत्न यशस्वी झाला नाही. आणि म्हणून पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडी झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी ठरवलं. खरं म्हणजे उद्धव साहेबांच्या भेटीला आम्ही सगळे गेलेले असताना उद्धव साहेबांनी सांगितलं की आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि शिंदेच्या सेना या दोघांपैकी कोणाच्याही बरोबर जायचं नाही. आणि त्यावेळेस संजय निकम फार आग्रही होते उद्धव साहेबांसोबत की नाही आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचंय. परंतु आम्ही कोणाही बरोबर जाऊ नये अशी उद्धव साहेबांची भूमिका होती. पंचायत समितीमध्ये आमच्याच पक्षाची काही माणसं दोन्ही पक्षाकडनं फोडाफोडी करण्याचा आता जिल्ह्यात तुम्हाला माहिती आहे पंचायत समिती संभाजीनगरमध्ये काय घडलं किंवा इतरही पंचायत समितीच्या ठिकाणी काय काय घडलं, तर त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ नये म्हणून आम्ही सगळे सदस्य या ठिकाणी एकत्र राहावेत असा निर्णय घेतला. आमचा प्रयत्न होता सगळ्या सदस्यांचा की कुठंतरी सत्तेत सहभागी झालं पाहिजे. सत्तेत सहभागी झालं तर मतदारसंघाची कामं करायला मदत होते म्हणून आम्ही पक्ष नेतृत्वाकडे सारखा आग्रह धरला. त्याला उद्धव साहेबांचा विरोध होताच, परंतु अंबादास दानवे यांनी देखील विरोध केला. परंतु आम्ही त्यांना भरपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आम्हाला कुठंतरी सत्तेत सहभागी होईल असा तुम्ही आम्हाला काहीतरी निर्णय द्या किंवा आम्हाला थोडीशी मोकळीक द्या. परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही सध्या काहीही भूमिका घेऊ नका, तुम्ही आपले माणसं फुटणार नाही याच्यासाठी एकत्रित राहा. आणि म्हणून एकत्रित राहण्यासाठी आम्ही सगळेजण, मी माझ्या स्वतःच्या खर्चाने आम्ही सगळेजण एकत्रितपणे गोव्याला गेलो. त्याच्यात संजय निकम देखील होते. मी अंबादास दानवे यांना विनंती केली की आमच्याबरोबर सोनवणेंना देऊ नका, कारण की त्यांची काहीतरी वेगळी इच्छा आहे. पण त्यांनी म्हटले की नाही, आपले सगळेच्या सगळे सदस्य एका ठिकाणी असले पाहिजेत. आणि म्हणून सगळ्या सदस्यांना घेऊन आम्ही एकत्रित राहिलो. आमच्यातनं कोणी काही वेगळं करू नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही सोबत आमच्या ठेवलं. परंतु शेवटच्या टप्प्यात संजय निकम आणि सोनवणे हे दोघं आमच्या या सगळ्या पक्षाच्या सदस्यातून बाजूला होऊन ते पसार झाले. ते कोणासाठी पसार झाले, काय झाले हे तेच सांगू शकतात. परंतु त्यांनी पक्षाला आमचा प्रयत्न असा होता की 24 आणि 22 ही जर भांडण झालं, आणि ते होणार होतं कारण की अध्यक्षपदावरचा दावा हा शिंदेची शिवसेनाही सोडत नव्हती आणि भारतीय जनता पार्टी देखील सोडित नव्हती. आणि हे भांडण झालं तर आम्हाला याच्यात निश्चित राजकीय लाभ होऊ शकतो
आणि तो 100% झाला असता. ही दोन माणसं जर गेली नसती तर कदाचित यांच्या भांडणामध्ये आम्हाला आमच्या पक्षाला पूर्णपणे सत्ता मिळाली असती आणि तो आमचा प्रयोग यशस्वी झाला असता. परंतु संजय निकम आणि सोनवणे यांनी आमची देखील पक्षाची देखील फसवणूक या ठिकाणी केलेली आहे. बघा काय झालं की स्पष्ट बहुमत त्यांचं होतं. आम्ही 9, राष्ट्रवादीचे वरुण पाथरीकर 10 आणि काँग्रेसच्या असे 11. ह्या 11 जर एका ठिकाणी राहिले तर 11 पैकी एक तर आमचे गेलेच होते. आम्ही 10 एका ठिकाणी राहिलो असतो. तर 24 आणि 22 हे जर वेगळे राहिले असते तर एक दुसऱ्याला होऊ द्यायचं नाही, आमचा शब्द पाळत नाही, याच्यातनं आम्हाला 100% फायदा झाला असता. आणि तशा प्रकारचे संकेत देखील आम्हाला मिळाले होते की जर त्यांनी आमचा शब्द पाळला नाही, आमच्या पक्षाला पहिले अध्यक्षपद दिलं नाही, तर तुम्ही एकत्रित राहून जर फुटाफुटी नाही केली तर आम्ही काहीही तुम्हाला, आमचा शब्द त्यांनी पाळला नाही म्हणून आम्हाला काहीही मदत त्या ठिकाणी होऊ शकली असती. कदाचित आमचे या महाविकास आघाडीचे देखील सर्व सदस्य पदाधिकारी झाले असते त्यांच्या भांडणात. आणि तो आम्ही प्रयत्न केला. तसंही आमच्या हातात काय होतं, आमच्याकडे 9-10 लोकांवर आम्हाला काहीच मिळणार नव्हतं. परंतु आम्ही जर एकत्रित राहिलो असतो तर आमच्या सगळ्या पक्षाला किंवा महाविकास आघाडी म्हणलं तर महाविकास आघाडीतला एक घटक पक्षाचा उमेदवार तो पळूनच गेला होता. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ह्या 10 सदस्यांना मोठी राजकीय फायदा या ठिकाणी त्यांच्या भांडणात नक्की झाला असता. आमच्या मिटिंगा दोघांच्याही सोबत झाल्या. आम्ही तो अंदाज काढला होता की त्यांची तीव्रता वाढलेली आहे. सुरुवातीला एका पक्षाने बोलवलं, सांगितलं तुम्ही आमच्या सोबत या. एका पक्षाने तर असा प्रयत्न केला की आमचा पक्ष फोडायचा, पण आमच्या सगळ्यांचं पक्ष फुटून होत नव्हतं. ज्यांना पक्ष फोडायचा होता त्यांना 6 लोक लागत होती, ती 6 लोक होत नव्हती आणि म्हणून मग 6 लोक होत नाही म्हणून सगळा पक्ष एका ठिकाणी ठेवायचा ह्या मतावर सगळे आले होते. आम्हाला मग नंतर दोन्ही पक्षांकडनं विचारणा झाली. आम्ही दोन्ही पक्षांना बोललो आणि आम्हाला सुरुवातीला काही पदं या ठिकाणी कबूल केल्या गेली आणि दोन्ही पक्षाच्या याच्यातनं आमच्या असं लक्षात आलं की हे भांडण 100% अध्यक्षपदावर होणार आहे. आपली एकी ठेवली तर या बार्गेनिंगमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आम्हाला हे करायचं आहे. अशा पद्धतीने एकत्रित राहून हे प्रयत्न आम्ही केले. परंतु आमच्या ह्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नाला संजय निकम आणि अंबादास दानवेंना ह्या बैठकींच्या बाबतीत कुठलीही माहिती नाही. अंबादास दानवेंची भूमिका अशी होती की आपण ना भाजपसोबत जाऊ शकत ना शिंदेसोबत जाऊ शकत. उद्धव साहेबांनी एवढा मोठा त्याग केला, राज्य सरकार सोडलं आणि एका छोट्याशा जिल्हा परिषदसाठी कोणासोबत जाणं हे त्यांच्या दृष्टीनंही नाही आणि अंबादास दानवेंच्या दृष्टीनंही नाही. हे हा जो प्रयत्न आहे हा मी आमच्या पातळीवर 9 जणांनी केला. तुमचीच भूमिका पक्षविरोधी होती सगळ्या सदस्यांची? पक्षविरोधी नव्हती, पक्ष फुटू द्यायचा नाही ही आमची भूमिका होती. पक्षाला फायदा मिळत असेल, पक्षाला म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की आम्हाला पण असं वाटत होतं की आम्ही सत्तेचं, आम्ही काही साधू संत नाही. आम्ही लोकांना सांगितलंय की कामं करू, रस्ते करू, हे करू. आम्ही विरोधात राहून तर कामं फारशी करू शकत नाहीत. सत्तेत सहभागी झालो तर कामं होतील, कामं झाली तर आमच्याच पक्षाला ती ताकद मिळेल ना. माहिती अशी मिळाली की कर्जतमध्ये तुमची बैठक झाली, अंबादास दानवे तिथे होते, शिंदेच्या शिवसेनेसोबत तुमची बैठक झाली, त्या बैठकीत सगळं ठरलं आणि त्याच्यानंतर मग आता हे असे आरोप होत आहेत की अंबादास दानवेंनी पक्ष विकायला काढला किंवा सदस्य विकायला काढले नाही, कारण तिथे काही पक्षाची पैशांची देवाणघेवाण करते इथपर्यंत माहिती. कुठलाही या ठिकाणी कुठलेही व्यवहार किंवा बैठक आम्ही काय झालं की पहिले आम्हाला एका पक्षाने विचारलं, मग आमचा निर्णय झाला की ठीक आहे, ते जर पद देत असतील तर आपण एकत्रितपणे विचार करू. याच्यात अंबादास दानवेंचा कुठेही संबंध नाही बरं का. दुसऱ्याही पक्षाने विचारलं आणि ह्या दोन्ही पक्षांनी विचारल्यानंतर त्यांचं युतीचं फायनल झालं. आम्हाला पहिले हो म्हटले,
युतीचं फायनल झालं की पहिला जो पक्ष म्हटला की नाही आता तुमचं आम्हाला काही आवश्यकता नाही, आम्ही तुम्हाला जे म्हटलं होतं तुम्हाला 2 पदं देऊ, तर आम्ही तुम्हाला पदं देऊ शकत नाही. दुसऱ्या पक्षांनी सांगितलं की जर त्यांनी सन्माननीय अध्यक्षपद दिलं, त्यांना जर त्यांनी अध्यक्षपद दिलं तर आम्ही युती करून घेऊ, पण जर त्यांनी अध्यक्षपद जर आम्हाला दिलं नाही तर तुम्ही तुमची एकत्रित राहा, आम्ही काही निर्णय घेऊ. आणि म्हणून आम्ही एकत्रित राहण्याचा प्रयत्न केला, निर्णय घेतला. आणि त्या कामात मग आम्ही दानवे साहेबांना विनंती केली का तुम्ही आम्हाला एका ठिकाणी जाऊ द्या, तुम्ही जर आम्हाला इथं घरी ठेवलं तर कोणीतरी फाटून आम्ही आमच्यातलं कोणीतरी जातील, म्हणून तुम्ही आम्हाला एकत्रित ठेवा. मग त्यांनी आम्हाला अशी अट घातली की तुम्हाला जर एकत्रित राहायचं असेल तर पक्षाचे पदाधिकारी तुमच्याबरोबर राहतील, तुम्हाला एकट्याला आम्ही सोडणार नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की ठीक आहे, आपल्याला पक्ष म्हणून संघटित राहायचंच आहे ना, मग पक्षाचे पदाधिकारी आपल्याबरोबर असले तर आपल्याला काही हरकत नाही. आणि म्हणून आम्ही एकत्रितपणे, मी स्वतःच्या खर्चाने आम्ही सगळे सदस्य आणि पक्षाचे पदाधिकारी आम्ही एकत्रितपणे गोव्याला थांबलो. तुमचं ठरलं होतं, मात्र तुमचे 2 सदस्य बाहेर पडल्यामुळे तुमचं विखुरलं असं म्हणता येईल आपल्याला. आमचं ठरलं होतं म्हणजे आम्हाला सत्तेत जाण्याची इच्छा होती, हो, सत्तेत बसायचं ठरलं. हा, परंतु आमचे 2 सदस्य फुटल्यामुळं आम्हाला जो लाभ या ठिकाणी होणार होता, आणि तो लाभ असा होणार होता बहुतेक की संपूर्णपणे आमचेच पदाधिकारी बसले असते यांच्या भांडणात, परंतु तो हुकला या 2 सदस्यांमुळे. त्यांनी काय चुकीचं केलं संजय? आरोपात काही तर तथ्य आहे ना. अंबादास दानवेंनी विकायला नाही काढले, सदस्यांनी सदस्य विकायला काढले होते. विकायला नव्हते काढले, आम्ही सत्तेत सहभागी होण्यासाठी आम्ही इच्छुक होतो. का होतो तर आम्हाला मतदारसंघाची कामं करायची होती. आम्ही काय बघा, आम्ही राजकारणातली माणसं, सत्ता मिळत असेल तर आम्ही तो प्रयत्न केला. काय चूक केली सांगा? नाही. मग ते सत्तेत सहभागी झाले का सांगा बरं? ते सत्तेत सहभागी होण्यासाठी नाही गेले आमच्यातनं बाजूला, ते काहीतरी वेगळ्या कारणाने गेले. ते कारण तेच सांगतील. आम्ही त्यांच्यासारखे बिनबुडाचे आरोप करू शकत नाही. ते कारण तेच सांगतील. काही प्रश्न आहेत आणखी? नाही, आता हे बघा, आमच्या पक्ष फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे तर तुम्हाला आम्ही सांगितलं. आमचा एक माणूस महिनाभरापासून गायब ठेवला येत, ते नाईलाजाने जर आमच्या सोबत राहिले, आमचा पक्ष फुटत नाही म्हणून. आणि शेवटी त्यांना जे करायचं ते केलंच त्यांनी 2 जणांनी. आम्हाला एकत्रितपणे जो फायदा मिळू शकत होता तो फायदा त्यांनी मिळू दिला नाही. आणि हा फायदा हे मान्य आहे आम्हाला की आम्ही अंबादास दानवे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या स्पष्ट निर्देशाला बाजूला ठेवून थोडंसं सत्तेत सहभागी होण्याचा किंवा संपूर्ण सत्ता मिळवण्याचा त्यांच्या भांडणात प्रयत्न करत होतो. परंतु तो प्रयत्न आमच्या, आणि त्याचा फायदा आमच्याच पक्षाला झाला असता. शेवटी आम्ही पदाधिकारी झालो असतो तर आम्ही काय वाढवलं असते? आमची शिवसेना युबीटीच वाढवली असती ना. परंतु तो सगळा प्रकार या दोघांनी हाणून पाडला. आणि त्यांनी सांगितलं की 8 जण आम्ही बरोबर होतो, फक्त कृष्णा डोणगावकरच नव्हता, तर इथं सगळे हजर आहेत. 7 आहेत, तो एक बिचारा, हा, म्हणजे आम्ही तर 6 आहोत आणि एक जो आहे तो त्याच्या घरी कार्यक्रम आहे सोनं. आम्ही 7 आहोत. आमच्यापासून 2 बाजूला गेलेले आहेत. आता ते दावा करतायत ना की ते फार निष्ठावंत आहेत. त्यांनी आता सभापतीच्या निवडीच्या वेळेस त्यांनी निष्ठा दाखवावी, एवढंच मला त्यांना खुलं आव्हान आहे. हा, कारण की हा खेळ साहेब थांबणार नाहीये. हा खेळ सभापतीच्या निवडीला उघड होणार आहे. त्यांनी पक्षनिष्ठाचे गप्पा मारल्या ना, त्यांनी पक्षनिष्ठा सिद्ध करून दाखवावी सभापतीच्या निवडीच्या वेळेस. असं म्हटलं होतं की तुम्हाला सत्तेत सहभागी व्हायचं होतं, आपण विरोधात निवडून आलो होतो आणि मग सत्तेत जायची अशी गडबड करणं आपल्यालाच काढणं, म्हणून आमचा विरोध होता. आणि मी उद्धव साहेबांना सांगितलंही पण, त्यांचं तुम्ही ऐकलं नाही. अहो, सगळ्यात आधी त्यांचाच आग्रह होता. तेच सगळं करत होते. भाजप बरोबर किंवा शिंदे सेनेबरोबर जावंच, हे पण फुटून जावं हा त्यांचाच आग्रह होता. हा, आम्ही एकत्रित राहण्याच्या विचाराचे होतो आणि ते फुटून जाण्याच्या विचाराचे होते. काय म्हणजे आमची चूक आहे, आम्ही मान्य करतो, पण आमची चूक ही म्हणजे नीतिमत्ता खराब ठेवून केलेली चूक नव्हती. काहीतरी नीटनेटकं पदरात पडून घ्यावं आणि मग आम्हाला आमच्या मतदारसंघात कामं करता यावीत, याच्यासाठी आमचा तो प्रयत्न होता. आणि त्यांची जी चूक आहे ती काहीतरी
वेगळ्या पद्धतीनं पक्षाचं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं हित न पाहता त्यांनी व्यक्तिगत लाभ घेतला असेल आणि ते आमच्यापासून बाजूला झाले असतील. परत तुम्हाला जे दिसून येत होतं किंवा समजत होतं सोशल मीडियासंदर्भात काही बोलणं झालं होतं का नव्हतं आणि वेळेतच फक्त आला असतं फायदा झाला असतं. मग आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी आमच्या सोबत होते ना. आम्ही स्पष्टपणे दानवे साहेबांना सांगितलं होतं त्या सोनवणेंना आमच्या बरोबर देऊ नका. सोनवणे हे सातत्यानं त्या हॉटेलमध्ये असताना देखील आमच्या सदस्यांना आमिष दाखवत होती. आम्ही सांगितलं पण आता कसं आहे पक्षाने सांगितलं की नाही तुम्हाला राहायचं ना सगळे एका ठिकाणी राहा आणि आमच्या समोर राहा. काय आमिष दाखवलं? सत्तेत काय होतं नेमकं? हा सत्तेत जायचं होतं तुम्हाला आमिष काय दाखवलं? नाही आमचं तर आमिष फोडीसाठी सोनवणे जे आहेत आमच्यातले काही लोकांना बाजूला करण्यासाठी आमिष दाखवत होत्या आर्थिक स्वरूपाची. थोडक्यात ही जाहीर कबुलीच आहे की तुम्हाला कोणासोबत तरी जायचं होतं फक्त जमून आम्हाला सत्तेत जायचं होतं. आम्ही काही साधू संत नाही. आम्हाला सत्तेत जायचं होतं. आम्हाला राजकीय डावपेच खेळून सत्तेत जायचं होतं. आम्हाला त्यांची भांडणं लावून सत्तेत जायचं होतं. आम्ही त्यांची भांडणं लावायला यशस्वी झालो आणि ती भांडणं सभापतीच्या निवडणुकीत आमच्या पथ्यावर पडणार हे तुम्हाला मी सांगतो. धन्यवाद.